या सगळ्या बघा, तुम्ही दरवर्षी मोर्चे काढता की नाही? दरवर्षी मोर्चे काढता. तुम्ही सांगा, इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचं आरक्षण मिळालं, त्यांनी कधी मोर्चा काढलेला ऐकलं का तुम्ही? नाही. 50% वर आरक्षण झालं तरी त्यांनी कधी मोर्चा काढला, निवेदन दिलं, रस्त्यावर आलं ऐकलं का कधी? नाही ऐकलं. आपल्याला का काढावं लागते का? मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे. मी शेतकरी जातीतून येतो. प्रत्येक शेतकऱ्याला, ओबीसींना, भटक्यांना, विमुक्तांना, एसटी प्रत्येकाला मोर्चा काढावा लागतो ना. आमची संख्या एवढी आहे, आम्ही हे करून घेऊ, ते करून घेऊ, या धमक्याही द्यावं लागतात आणि मोर्चा काढावा लागते. याचं कधी चिंतन केलं का आम्ही? की काही लोकांना बिना मागतानी सगळं मिळून जाते आणि काही लोक मागता मागता रस्त्यावर खेटर झिजून जातात तरी काही मिळत नाही. याचा विचार करायला पाहिजे की नाही? आम्ही कधी विचार करत नाही. आम्हाला इतिहास माहिती नाही, आमचं वर्तमान माहिती नाही, भविष्य माहिती नाही. हे सांगायचा मंच नाही. तुमच्या सगळ्यांच्या मागण्या मी दादांपर्यंत पोहोचवल्या, तुमच्या मीटिंग लावून दिल्या. तुमची इथली जागा कोणी विकली, कशा तऱ्हेने गेली? तुमच्याच नेत्यांनी ती जागा दिली ना सरकारला. ती जागा परत मिळायला पाहिजे म्हणून कलेक्टर सोबत मीटिंग मी लावून दिली. कलेक्टर करून त्याची सुनावणी मी करून घेतली. तुमच्या जेवढ्या मागण्या होत्या त्या मागण्यांसाठी दादांकडून मी सगळ्या तऱ्हेची फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल करून देतोय, सगळ्यांना करतोय. आणि तुमचे नेते जर इथे बसून इथे मग विधानसभेत विचारा, विधानसभेत एक प्रश्न विचारला अतुल म्हणजे अमोल मिटकर यांनी, आमच्या पक्षाचा आमदार आहे. दुसरा बच्चू कडूंनी विचारला, ते स्वतंत्र आमदार आहेत. अरे बाबा, आमचे लोक विचारतात आहे, पण जे लोक विचारतात आहे त्यांच्या पाठीमागे तुम्ही आहे का? किती पक्षाच्या? मग जर तुम्ही आहे कुणाच्या पाठीमागे तर तुमच्या मागण्या इतक्या वर्षापासून मान्य का होत नाही? याचा अर्थ आमचं कुठेतरी चुकते. याचा आम्ही निश्चय करून घ्यायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. जर आम्ही वारंवार मागतोय आणि त्या मागण्या पूर्ण होत नाही, या बाबतीत आम्ही पुनर्निरीक्षण करायला पाहिजे की नाही? मग कशा मागण्या मागायच्या, कसं करायचं याच्या बाबतीतलं प्रशिक्षण शिक्षण आमचं झालं पाहिजे समाजाचं. कितीतरी समाज असे आहेत की त्यांना न मागता मिळते. आमचा शेतकरी कर्जमाफी मागता मागता मेला, पण व्यापाऱ्यांना 12 लाख कोटीची कर्जमाफी बिना मागतानी मिळाली. आपल्याला कळतं का हे काय होते शासन? आमच्याजवळ जर कार असेल आणि ती चालवता येत नसेल तर ती कार आमच्यासाठी समस्या आहे. ही व्यवस्था आमच्यासाठी समस्या झालेली आहे आणि ही व्यवस्था जर आम्ही समजून घेतली नाही तर त्या व्यवस्थेवर आम्हाला स्वार होता येणार नाही. जर स्वयंपाक करता येत नसेल तर किती तुमच्या जो भाजीपाला आणून पाडला तरी तुम्ही स्वयंपाक करू शकत. या व्यवस्थेतून तुम्हाला कसं मिळवता येईल हे जर तुम्हाला समजलं तरच तुम्ही त्या व्यवस्थेपासून हिसकावून घेऊ शकता. हे कराय की खोटं? आणि ही व्यवस्था जर समजून घ्यायची असेल तर आपल्याला आपल्या लोकांना ते कसं मागणी मान्य करून घ्यायची, कोणाकडे मागणी करायची, कशा तऱ्हेने मागणी करायची हे समजून घेण्याची गरज आहे. मी तुमच्या या मागण्या घेतलेल्या आहेत. पुन्हा तुमचं प्रतिनिधी मंडळ मी तुमच्या लोकांची तिथे मिटिंग लावली होती. जवळजवळ 100 लोकांची मिटिंग लावून दिली. दादानी तासभर तुमचं म्हणणं ऐकून घेतलं. त्याच्यावर काय करायचं हे त्यांनी विधानसभेमध्येही सांगितलं आणि बाकीच्या ठिकाणी मिटिंगा लावल्या. उरलेल्या मागण्या त्यांच्याकडून मागण्या कशा होतील याचा मी प्रयत्न करीन. मी सरकारमध्ये नाही, पण त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्यापर्यंत आलोय. मी प्रयत्न करतो आणि भटका आज नाही, मी भटक्याचा मला सर्टिफिकेट आहे, प्रमाणपत्र आहे. मी जातीचा जरी भटका नसलो तरी मला भटक्याचं समानपत्र आहे. कारण मी भटक्यांचा सगळ्या मोर्चामध्ये भटक्यांच्या म्हणजे रिनके आयोगापासून जे रिनके होते तिथपासून सगळ्यांना मी ओळखतो. आणि दरवेळेस आमच्यावर असं काय होते या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत तुम्ही स्वतः शोधत नाही कोणी नेता नंतर तुम्हाला उत्तर देणार नाही. तुम्ही स्वतः शोधा की आम्हाला दरवर्षी का मोर्चा काढावा लागतो, दरवर्षी संघर्ष का करावा लागतो, गावागावात आमचा संघर्ष का होतो, आम्हाला संघर्षाशिवाय काही काम मिळत नाही. याचं निरीक्षण आत्मपरीक्षण केल्याशिवाय होणार नाही.